आयकर विभागाने काँग्रेसला मोठा झटका दिल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसला 1745 कोटींच्या कराबाबत नवीन नोटीस पाठवली आहे। आयकर विभागाची 3567 कोटी रुपये थकबाकी आहे आणि 2 दिवसांपूर्वी ही 1823 कोटींची नोटीस आयकर विभागाकडून काँग्रेसला पाठवण्यात आली होती। आता जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात आता लोकशाही जिवंत ठेवायची नाही, विरोधक संपवून टाकायचे। रशियामध्ये जे पुतिन करत आहेत की विरोधकच ठेवायचं नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची, संविधान वरचा पान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान शिल्लक आहे अशी बोंब मारत राहायची। अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णतः लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारने केलेली सुरुवात आहे।